वेबिनार सीरीज की शुरुआत की थी। इसमें लगभग 44 वेबिनार्स हुए। उसमें लगभग 70 से 80 से भी ज्यादा स्पीकर, महानुभाव जो अलग अलग क्षेत्र में कार्यरत है, जल जंगल जमीन जानवर, ऐसे वेबिनार सीरीज ली। और ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते हैं, नासिक के त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक। लेकिन कोरोना सेकंड वेव के वजह से वो यात्रा हो नहीं पाई, और फिर ऐसे तय हुआ कि हम ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू करते हैं। तो फिर नासिक डिस्ट्रिक्ट से इसकी शुरुआत हुई मई 2021 में। उसके बाद अप्रैल 2021 में फिर नासिक के बाद जलगांव, धुलिया, नंदुरबार, ऐसे करते करते महाराष्ट्र के 36 जिलों में ये यात्रा संपन्न हुई। जिसमें जो भी महानुभाव वो जिले में कार्यरत है, जल जंगल जमीन जानवर, इस अलग अलग क्षेत्र में, उनको एज ए एक्सपर्ट वेबिनार में बुलाते थे। जब 4 जिलों की यात्रा कंप्लीट हुई, जलगांव, नंदुरबार, धुलिया और बुल्डाना, तो हमने तय किया कि जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, वैसे हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत करते हैं। हमारे सारे जो साथी हैं आओ तापी नदी को जाने के वेबिनार के, उन्होंने तय किया कि हम हर 15 दिनों में एक वेबिनार लेकर इसकी शुरुआत करते हैं। और फिर ये शुरुआत करने के बाद अब पहला जो वेबिनार हुआ था मई 2021 में, जलगांव जिले के एक मॉडल विलेज है गाड़ेगांव करके, वहां से शुरुआत की थी। और आज खुशी हो रही बताने में कि मोर देन 120 स्पीकर, महानुभाव जो माँ तापी के लिए काम करते हैं, जल जंगल जमीन जानवर, इस अलग अलग क्षेत्रों में, उन सभी का जो भी कार्य है वो इस माध्यम से हमें उसकी जानकारी मिली। हमें अलग अलग, कोई इंडिविजुअल मिला, कोई ग्रुप मिला, जैसे गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिविंग, भूजल वारकरी, मिशन 500, ऐसे अलग अलग ग्रुप भी मिले कि जो जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्यरत है। किसान जो अलग अलग खेती की प्रैक्टिस करते हैं, मिलेट्स फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, यौगिक फार्मिंग, ऑर्गेनिक फार्मिंग, इसके अलावा मिट्टी पर काम करने वाले, इसके अलावा बी कीपिंग के ऊपर काम करने वाले, ऐसे अलग अलग क्षेत्रों से लोग, कोई वेस्ट मैनेजमेंट में काम कर रहा है, तीनों राज्यों से हमें मिले। और कोई इंडिविजुअली काम कर रहा है, कोई ग्रुप में काम कर रहा है, तापी रिवर बेसिन। और दूसरी बात की, जब ऐसे आइडेंटिफिकेशन होता है, ये सम्मेलन होते हैं, तब संवाद के शुरू में एक दूसरे का सहकार्य मिलने लगता है, हमारा अभ्यास शुरू हो जाता है। और एक अच्छा सहयोग इस माध्यम से एक दूसरे को मिलता है। ये हमारा अनुभव है। हमें ज्यादा वक्त न लेता हुए आज के हमारे ज्वाइन नहीं हुए, तो हमारे जो दो दोस्त हैं बीपीएस फाउंडेशन से जुड़े, उनको हम आमंत्रित करते हैं कि वो अपना टॉक दे। उसके पहले मैं डॉक्टर एच एम पाटिल सर से विनती करता हूँ कि वो हमारे जो आज के बीपीएस फाउंडेशन वाले साथी है उनका परिचय करवाए। वेलकम डॉक्टर एच एम पाटिल। नमस्कार विशाल जी. विशाल जी, माझा आवाज येतोय? हो, ये तो है सर, बोला बोला। हा. नमस्कार. सर्वप्रथम आओ तापी नदी को जाने या वेबिनार मध्ये मी सगळ्यांचे स्वागत करतो. आणि मला मी अगोदर दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडस प्रवासात असल्यामुळे वेळ झाला या ठिकाणी जॉईन व्हायला. आपल्याला या ठिकाणी बीएसपी फाउंडेशन अस्लोद या संस्थेचे जे कार्य आहे, शहादे तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद या गावी या फाउंडेशनने युवकां या फाउंडेशनच्या युवकांनी जे कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याच्या माध्यमातून गावात जो ग्राम विकास झालेला आहे
त्या संस्थेच्या परिचय ज्या संस्थाच्या संस्थापकांचा परिचय करून देण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. सर्वप्रथम या संस्थेचे हा, जे हॅलो सर. अध्यक्ष आहेत. नमस्ते. बोला बोला सर. हॅलो, येतो आवाज? या हो संस्थेचे हो जे हो अध्यक्ष सर, आहेत येतोय येतोय. राजू संतोषजी वानखेडे हे बीएसपी फाउंडेशनचे अस्लोदचे अध्यक्ष आहेत. जिओ रेलियस पुणे या संस्थेत ते नोकरी करतात. त्यानंतर दुसरे तरुण तडफदार उपाध्यक्ष या संस्थेचे संजय बन्सी जगताप हे या संस्थेत काम करत असताना माध्यमिक शिक्षकाची वडगाव शाळेतली नोकरी देखील या ठिकाणी सांभाळतायत. त्यानंतर विलासराव प्रकाश पवार हे या संस्थेचे सचिव आहेत. हे या गावचे उप उपसरपंच देखील आहेत, अस्लोद ग्रामपंचायतीचे लोकांमधून निवडून आलेले. आपली नोकरी कॉन्झिट टेक्नॉलॉजी पुणे या ठिकाणी ते करत असतात. तर अशा पद्धतीने हे जे बीएसपी फाउंडेशन आहे, हे बीएसपी फाउंडेशन या ठिकाणी ग्रामविकासात वृक्षारोपण असेल, पर्यावरण संवर्धनासाठी ज्या ज्या उपाययोजना असतील, रक्तदान असेल किंवा इतर ग्रामीण जनतेला स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा असेल, आरोग्याच्या माध्यमातून सेवा असेल, या सेवा देण्याचे काम करते. तसेच या ठिकाणी जलसंधारणाचं मोठं काम या संस्थेने हाती घेतलेलं होतं. आणि या ठिकाणी या युवकांनी विशेषतः कोरोना काळात वृक्षारोपण आणि ही सगळी जी कामांची मोहीम जी या ठिकाणी गावात राबवली, यामुळेच त्यांना गावकऱ्यांनी त्यांच्या पॅनलला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि ही जी चळवळ आहे ती अशीच पुढे नेत बीएसपी फाउंडेशनच्या या कार्यकर्त्यांनी गावात संपूर्ण दारूबंदीच्या साठी मतदान घेतलं. आणि त्या ठिकाणी दारूबंदी ही घडून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये या गावाला आज जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी भाग पाडलेला आहे. वृक्षारोपणासाठी लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे. स्वतः ही सगळी मंडळी या ठिकाणी श्रमदान करत असतात. आणि या श्रमदानाच्या माध्यमातून गावात एक अनोखा आणि परिसरात तालुक्यात एक नवा आदर्श या ठिकाणी या युवकांनी निर्माण केलेला आहे. सगळे उच्च शिक्षित नोकरीला शहरात राहणारे आहेत. विशेषतः विलास पवार किंवा ही मंडळी जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये घरी वर्क फ्रॉम होम करत होती, त्यावेळेस त्यांना या सगळ्या संकल्पना त्यांनी श्रमदानाच्या लोकसहभागाच्या राबवल्यात. आणि त्यातून या बीएसपी फाउंडेशनची वाटचाल शहादे तालुक्यातल्या एका लोक चळवळीमध्ये या ठिकाणी रूपांतरित होताना दिसते. मी या ठिकाणी या चळवळी बीएस फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ या परिसरात गावात कुठल्या विचाराने केली, सुरुवात कशी केली, त्यात युवकांचा सहभाग कसा होला आणि ही चळवळ पुढे वाढत कशी गेली, आणि नंतर मग राजकीय पटलावर ग्रामपंचायतीमध्ये चे पडसाद किंवा त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व कसं मिळालं याविषयी आम्हाला या ठिकाणी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अस्लो अस्लोद गावच हे जे भूषण आहे बीएससी फाउंडेशन, याविषयी सगळ्यांना माहिती व्हावी यासाठी आओ तापी नदी को जाने या वेबिनार मध्ये मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. विलास पवार. धन्यवाद सर. हा, बीएससी बोला. फाउंडेशन श्री राजू वानखेडे ये प्रेझेंट करतील. राजू. ओके. सर, तुमचा व्हिडिओ ऑन करून घ्या. कोणाचं, माझा का? विलास सरांचा. अच्छा अच्छा. राजू राजू वानखेडे आपण आहात का? एक मिनिट, मी त्यांना कॉल करतो. ते तर कुणीही सुरू केलं तरी चालेल. नंतर मग तुम्ही बोलत राहा.
डॉक्टर एच एम पाटील सर आपल्यासोबत अशोक पवार सर आहेत की जे आपल्या चला जाणूया नदीलाच्या याच्यात खूप चांगलं मार्गदर्शन करतात. स्वतः अरे वा एक्झिक्युटिव्ह साहेब. इंजिनियर आहेत कोल्हापूरला, आणि ते नेहमीच वा वा. तापीच्या वेबिनारला येत असतात. येस येस, वेलकम पवार साहेब. प्रणवजी, रुपाली केंदेजी, थँक्यू सर. श्रीराम संगनेवारजी, सगळ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. पवार साहेब नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. प्राचार्य एच एम नमस्कार सर, पाटील आपलं नमस्कार. स्वागत करतोय. सर, दी स्क्रीन शेअरिंग डिसेबल केलेलं आहे. त्याला एकच enable मिनिट मी तुम्हाला कोर्स बनवतो सर, 1 मिनिट. ओके. आता करू शकता सर. हो, चालेल. बोल नका मग. येस सर सर. सर दिसतंय आता. दिसतंय सर दिसतंय. सर सॉरी फॉर डिस्टर्ब. राजू वानखेडे बोलतोय. बीएसपी फाउंडेशन ही संकल्पना आम्ही जे सर्व बाहेर जे आहेत मित्र परिवार, त्यांच्या संकल्पने आम्ही एक विचार केला की आपण समाजात काहीतरी एखाद्या गोष्टी नवीन घडाव्यात या हिशोबाने एक फाउंडेशन तयार केले. हॅलो, आवाज येतोय सर? हा, येतोय येतोय, बोला सर. हा, ते फाउंडेशन अंतर्गत एक एक उपक्रम घेण्याची सुरुवात केली. ऍक्च्युली उपक्रम घेण्याची ही मनात मेन संकल्पना जी आहे ते आमचे विलास पवार जे आहेत त्यांनी ही संकल्पना घेतली की आपण कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्म वरती एक कुठलं तरी एक कार्य आपल्याकडनं होत राहावं, असं आपण एक तयार करावं. मग हे बीएसपी फाउंडेशन मार्फत आम्ही सुरुवात केली ही कोरोना काळापासून. मग करोना काळापासून सुरुवात करत असताना जे आम्ही आता एक एक उपक्रम केले, ते आम्ही गावातील जे बाहेरून येणारे लोकांना आम्ही क्वारंटाईन ठेवायचो आणि त्यांच्यावरती वाच करायचो. ज्यांना कुणाला मेडिसिन असेल किंवा काही अडी अडचणी असतील त्या संदर्भात आम्ही पूर्णतः त्यांना मार्गदर्शन करत राहायचो. तसंच आम्ही विशेष सहकारी विभागातले जे कर्मचारी असायचे त्यांना सुद्धा आम्ही सहकार करत राहायचो. आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्या वेळेस कोरोना काळामध्ये काही लोकांना खाण्यासाठी किंवा काही अडी अडचणी येत होते, तर त्यावेळेस आम्ही एक अन्न म्हणजे जसं डाळ किंवा गहू असे सर्व एक किट बनवली आणि ती प्रत्येकाच्या ज्या ज्या गरजवंत लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी आम्ही ती किट पुरवली. तसेच आम्ही रक्तदान शिबिरही आयोजित केलं होतं. त्या रक्तदान शिबिरमध्ये गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले. आणि रक्तदान शिबिर मध्ये कसं की डॉक्टरांनी आम्हाला खास करून एक कॅम्प अरेंज केला आणि त्या कॅम्प मार्फत आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तसंच थोडक्यात सांगायचं असेल तर बीएससी फाउंडेशन ही संकल्पना ही सर्व तरुण मित्र परिवारांची आहे आणि आम्ही त्यांच्या अंतर्गत सर्व एक एक उपक्रम जे आहेत ते राबवत आहोत. जसं आता हे रक्तदान शिबिर झालं, वृक्षारोपण झालं. वृक्षारोपण संदर्भात आमच्या गावात एक फॉरेस्ट वन विभाग जे होतं त्या वन विभागामध्ये एवढा कचरा झालेला होता, त्या ठिकाणी कोणी थांबतही नव्हतं. त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता केली. स्वच्छता केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण एक लेवल जमीन केली आणि त्या ठिकाणी आम्ही एक सिक्वेन्सने आम्ही एक एक वृक्ष लावण्याचा प्लॅन केला आणि ते वृक्ष लावून त्यांचं संगोपनही केलं. म्हणजे संगोपन कसं, ज्या ज्या वेळेस पाणी खत जे जे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या त्या पूर्ण आम्ही करत गेलो. असे एकंदरीत आम्ही वन विभागातले जे सहकारी त्यांनी सुद्धा आम्हाला वृक्ष देण्यासाठी सहकार्य केलेलं आहे.
आणि आम्ही जसं हे फॉरेस्टची जी जागा होती त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लावले. परत त्या ठिकाणी ओके. काही ओपन पटांगण होतं त्या ठिकाणीही लावले आम्ही. परत ज्या ठिकाणी ग्रामपंचायतनेही आम्हाला सहकार्य केलं, कारण की ग्रामपंचायतमध्ये आमचे मित्र विलास पवार असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलं. म्हणून आम्हाला हे उपक्रम जे आहेत ते एक एक गोष्टीने सोयीस्कर पडत गेले. त्याच्यानंतर सर्वात मोठं अवघड म्हणजे आम्हाला शेवटचा फायनल टप्पा जे आहे ते दारूबंदीसाठी खूप संघर्ष करावा लागला. कारण की गावकऱ्यांच्या 2012 पासून हा संघर्ष चालू होता. आणि महिलांनी बऱ्याच वेळेस आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे, विलास पवारांकडे, संजय जगताप, आमचे जे फाउंडेशनचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे सर्वांनी महिलांनी एक रिक्वेस्ट केली की याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाय करा. कारण की गावात सर्व नागरिकांना एक विश्वास होता की हे लोक काहीतरी आपल्या गावासाठी चांगल्या प्रकारे काहीतरी उपक्रम करतील. मग आम्ही ते दारूबंदीसाठी खूप लढा दिला. लढा दिल्यानंतर आम्ही प्रत्येक नागरिकांना जागृत केले, प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही विनंत्या केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही 2024-25 मध्ये आम्ही हा लढा पूर्ण केला आणि दारूबंदी ही पूर्णतः बंद केली गाव. तर ज्या समस्या गावासाठी आलेल्या आहेत त्या समस्या आम्ही सोडवण्याच्या हे फाउंडेशन मार्फत करत गेलेलो. म्हणून आम्ही अशा प्रकारचे सर हे उपक्रम राबवलेले, खास करून मित्रांचे फार सहकार्य असल्यामुळे. अशी ही बीएससी फाउंडेशनची आणि सो खर्चाने प्रत्येक हा जो बीएससी फाउंडेशनचे जे 20 मेंबर आहे सर, ते पूर्णच्या पूर्ण त्यांच्या सहकार्याने जे जे देता येईल ते सर्वांनी दिलेले आहे आणि त्यांच्या सहकार्याने हे एवढे उपक्रम आम्ही गावात राबवलेले आहेत. एवढेच मी या बीएससी फाउंडेशन संदर्भात माहिती तुम्हाला सविस्तर सांगू शकतो. तर बीएसपी असं नाव कसं दिलं, बीएसपी फाउंडेशन? बीएसपी आमचे काका जे होते म्हणजे भीमराव शंभू पाटील, हे अच्छा. गावाचे माजी सरपंच, म्हणजे सरपंच होते, 6 वर्ष बिनविरोध झालेले होते आणि त्यांनी गावात काही उपक्रम केलेले होते. म्हणून नाव ठेवण्यासाठी आम्ही बीएससी फाउंडेशन हे नाव ठेवलं होतं. आणि त्या अंतर्गत आम्ही उपक्रम केले सर. वा, छान. अजून म्हणजे या प्रत्येक उपक्रमांमध्ये तुम्ही म्हणजे जुळवणी कशी केली? सगळं तुम्ही तुम्ही पुण्याला असायचे किंवा सगळे संघटन कसं, कौशल्य कसं तुम्ही घडवून आणलं? ही सुरुवात काय झाली, आमचे मित्र विलास पवार हे अमेरिकेला होते हम्म. आणि अमेरिकेवरनं रिटर्न ज्यावेळेस ते आले पुण्यात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण एक समाजात काहीतरी एक उपक्रम करावा, यासाठी त्यांनी एक कल्पना केली आणि त्या कल्पनेच्या अंतर्गत आम्ही सर्व मित्र एका जागेत जमलो आणि जमल्यानंतर चर्चा केली आपसामध्ये की आपण असं असं एक फाउंडेशन उभं करावं. मग ते विलास पवारांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक फाउंडेशन प्लॅटफॉर्म एक तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्म अंतर्गत आम्ही हे सर्वजण एकत्र येऊन उपक्रमासाठी एकेकाने सहकार्य करणं सुरुवात केली. आणि सर्व जे आहेत ते कोणी पुण्याला आहे, कोणी गुजरातमध्ये राहायला आहे, कोणी कर्नाटकमध्ये राहायला आहेत. जेव्हा उपक्रम करण्यासाठी जी काही तारीख आम्ही ग्रुपमध्ये फायनल केली त्यावेळेस सर्व जेवढे मेंबर असतील तेवढे ते त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वांच्या उपस्थितीने हा उपक्रम आम्ही पूर्ण करतो. सर विलासवर बोलतोय. हा, बोला विलास. हा. 2020च्या अगोदर गावात एक मोठा प्रश्न होता पाण्याचा. ओके. लोड शेडिंगमुळे लाईट मुबलक नसल्यामुळे रात्री नळ सोडावं लागायचे. ओके. आणि त्या कारणाने एका महिलेचा मृत्यू पण झाला होता. तर आम्ही बीएससी फाउंडेशननी एकत्र येऊन एक विचार केला की आपण जर 24 तास लाईट उपलब्ध केली तर दिवसा लाईट येतील. त्यासाठी आम्ही बीएससी फाउंडेशनून पैसा गोळा केला, एक 6-7 लाख रुपये, आणि सिंगल पेज म्हणून हा उपक्रम राबवला. ओके. आणि त्या आधारे गावात दिवसा नळ यायला लागले. तर आजची कंडिशन अशी की लोकांना पाण्याची कमतरता भासत नाही. रात्री कोणाला अपरात्री उठवा लागत नाही महिला, कारण
दिवसाही लाईट असल्यामुळे पाण्याची टाकी भरल्यामुळे दिवसाहीच लाईट येतात. म्हणजे तर हा जो अं, हे जे उपक्रम केले सर, हे पाण्याची जी समस्या होती, रात्री 1 वाजता 1:30 वाजता हे पाणी यायचं. आणि ज्या एरियामध्ये जे पाणी यायचे त्या एरियातले सर्व महिला जे आहेत ते रात्रभर जागरण करायचे. कारण की पाणी ते वाट बघत होते. त्यावेळेस पाण्याची फार म्हणजे लाईटच्या अभावामुळे फार मोठी समस्या झाली होती. तर त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की सर्व मंडळी मिळून की आपण या गावात एक ट्रान्सफॉर्मर सेपरेट उभा करायचा. आणि त्या ठिकाणी आपण एक ट्रान्सफॉर्मर सेपरेट उभं केलं. पर्टिक्युलर फक्त ते गाव विहीरसाठी आम्ही एक सेपरेट एक ट्रान्सफॉर्मर तयार केला. आणि त्या ठिकाणी ती जी काही आम्ही लाईन आणली ती पर्सनल, म्हणजे ज्या ठिकाणी 24/7 जी लाईट असायची, ते पूर्ण कनेक्शन आम्ही त्या ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलं आणि गावाला दिवस रात्र त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलं. ते पिण्याच्या पाण्यासाठी आणि विजेसाठीच होतं की अजून दुसरा पण शेतीसाठी वापर करतात ते लोक जवळपासची शेती असलेले? नाही नाही, फक्त पिण्यासाठीच वापरतात. फक्त पिण्यासाठी. हो, फक्त पिण्यासाठीच वापरतात. अजून सांगा तुमचे काही प्रासंगिक अनुभव असतील. प्रासंगिक अनुभव एक सर आम्ही जवळजवळ वृक्षारोपणच्या बाबतीत आम्ही जवळजवळ म्हणजे लगभग 500-550 वृक्ष रोपण केलेले आहे. म्हणजे मराठी शाळा झाली, हायस्कूल झालं, मशानभूमी झाली, गावठाण झालं, एक नॅशनल लेवलला त्याच्याने झाडं तोडली गेली, तिथं आम्ही परत झाडं लावली. आणि आम्ही ते रेग्युलर संगोपन पण करतोय. म्हणजे आम्ही काय करतो की कोणाचा वाढदिवस राहिला किंवा कोणाचं अनिव्हर्सरी राहिली, त्याच्याकडून आम्ही 500 रुपये घेतो आणि ते 500 रुपये घेऊन टँकर घेऊन पाणी मारतो पूर्ण झाडांना. तर तुम्ही आमच्या गावाला एकदा भेट देऊन बघा, तुम्हाला त्याचा आउटपुट जाणवेल, रिझल्ट जाणवेल. आणि ज्या झाडांचं संगोपन केलेलं आहे ते झाड पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणी. आणि तुम्ही सांगू शकता हे झाड एवढे मोठे आणि फार चांगल्या रीतीने वाढलेले आहेत ते अजून. आणि असं नाही की झाड लावलं आणि त्याच्याकडे लक्ष नाही. जोपर्यंत ते झाड पूर्णतः स्वतः स्वावलंबी होत नाही पाणी घेण्यासाठी, तोपर्यंत आम्ही पूर्णतः संगोपन करतो त्याचं. वेळोवेळी पाणी देणं, हे देणं, ते सर्व. यामध्ये लोकांचा तुम्हाला सहभाग कसा मिळाला? लोकांची काही मदत कशी झाली त्या बाबतीत? लोकांचा सहभाग चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. आणि लोकांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे की हा हे जे उपक्रम आहे हे निस्वार्थपणे असल्यामुळे लोक नेहमी आमच्या सोबत राहायचे. सर त्यांनी देणगी स्वरूपात सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. जसं आता आम्ही ठरवलं की आपल्याला 150-200 झाडं लावायची एक हायवेच्या लगत. ओके. तर कोणी 500, कोणी 1000 रुपये, असं कमीत कमी 80,000 रुपये आम्ही गोळा केले. ओके. मग त्याच्याने आम्ही त्याला जाळी, एक मोठं एक कमीत कमी 4-5 फूटचं झाड आणलं, वृक्ष आणलं बाहेरून, निंबाचं, वडाचं, पिंपळाचं. आणि असेच कमी कमी 150-200 झाडं आम्ही लावले रस्त्यालगत, जेणेकरून भविष्यात थोडं ते शोभमंतल होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते उपयोगी ठरेल. आणि आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो लोकांना की आपल्याला असं करायचंय, ते आमच्या पाठीशी उभे राहतात. असं नकारात्मक नाहीये कुठल्याच गोष्टीला. अरे वा, छान. आणि इव्हन तर सर आम्ही असं म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत पण, आणि अजून सपोज एखाद्याची तब्येत बिघडली, ओके, एखादा गरीब आहे, गरजू आहे, तर आम्ही ग्रुपवर एक सिंपल मेसेज टाकून देतो की कोणाला स्वखुशीने मदत करायची असेल, 500 असो, 100 असो, 1000 असो, तर आमच्या गावात सहज एकदम 30-40 हजार रुपये जमा होऊन जातात एक त्यांच्या उपचारासाठी, आर्थिक मदतीमधून. लोकांचा पूर्ण भरोसा बसून गेलेला आमच्यावर की हे फाउंडेशन आहे, हे चांगल्या कामासाठी पुढाकार घेतो. तर हे फाउंडेशन रजिस्टर्ड केलंय का तुम्ही तिकडे? हो, रजिस्टर आहे. आहे का? हो, रजिस्टर आहे.
अजून त्याची काय? सध्या 13ची बॉडी आहे. ओके. हा. पण आम्ही जास्त लोकांचा सहभाग व्हावा म्हणून आम्ही त्याचे मेंबर वाढवले. हे बीएसपी फाउंडेशन ग्रामपंचायतीत निवडून आल्यानंतर झालं की त्याच्यानंतर ग्रामपंचायत घडवली? नाही, त्याच्या अगोदर झालं. 2021 2020 साली आमची स्थापना झाली बीएससी फाउंडेशन. त्याच्यानंतर आम्ही जसं कोरोना काळात आलो, हम्म. एक 14-15 दिवस क्वारंटाईन राहिलो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की घरी बसून काय करणार. तर आम्ही सगळे उपक्रम चालू, स्वच्छता अभियान सुरू केलं, झाडं लावणं सुरू केलं. तर आमच्या बरोबर म्हणजे त्या काळी कसं आहे, जनता पण कंटाळली होती. ते पण घरी, त्यांना वाटतं की कुठेतरी काहीतरी करू. मग आमच्यासोबत सकाळी 6 वाजेला यायचे सगळेजण. मग आम्ही स्वच्छता अभियान असो, झाडं लावणं असो, पाणी देणं असो, अन्नदान असो. माईक बंद झालाय विलास. हा, सॉरी सर, मी ऍक्च्युली म्यूटवर बोलत होतो. ऍक्च्युली कोरोना काळात लोकांचा खूप भरोसा बसला आमच्यावर. कारण आम्ही अगोदर 14-15 दिवस क्वारंटाईन होतो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की चला आपण थोडं बाहेर निघू, काहीतरी आपण उपक्रम करू. बरोबर. तर आम्ही स्टार्ट केलं. एक एक दिवस सकाळी उठलो आणि 6 वाजता खराटा वगैरे आणला आणि सुरुवात केली गावाची. पूर्ण आपण गाव स्वच्छता करून टाकू. तर आमच्यावर 50 ते 60 मुलं होते. तर आम्ही पूर्ण गावाची स्वच्छता करून टाकली. त्याच्यानं ठरवलं की आपल्याला वृक्ष लावायचे. मग असं करत 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 आम्हाला ती मोटिवेशन येत गेलं की आपल्यावर लोक जुडताय, आपण काम करतोय, आपल्यावर भरोसा आहे लोकांचा. मग असं एक 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 करायला मी सुरुवात केली. त्याच्यानं त्यांनी म्हटलं की लोकांनी की नाही, तुम्ही गावाच्या विकासासाठी पंचायतला उभे राहा. तर आमचे 10 मेंबर पैकी 9 मेंबर निवडून आले त्याच्यात बहुमताने. त्याच्यात मी एकटा बीएससी फाउंडेशन कडे होतो. मग बाकी सहकारी मंडळी होती, जशी बाकी कास्ट वगैरे, एसटी कॅटेगरी वाले. त्याच्यानंतर हे कार्य पुढे ग्रामपंचायत मार्फत चालू ठेवलं आम्ही. बीएससी फाउंडेशननी ग्रामपंचायत एक संयुक्त म्हणजे एकत्र येऊन आम्ही कुठलेही कार्यभाग पाळत असतो. म्हणजे तुमचा कार्यकाल अजून बाकी एक संपलेला कार्यकाल आमचा कार्यकाळ अजून 8 महिने बाकी आहे. बाकी आहे. हो. नाही सर, तसं जर अजून काही नवीन तुमच्याकडे काही कल्पना असेल किंवा आमच्याकडे समजा अजून व भविष्यातली वाटचालसाठी काही तुमच्याकडे काही असेल सर, तेही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही त्या गोष्टींचा विचार करून ते गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू की मला ही आपल्या. उत्सुकता आहे सर अजून, की तुमच्याकडे आता तुम्ही शहरात राहून तुम्ही एक कार्य केलं, गावाकडे येऊन, तर तुम्हाला अशी काही मंडळी अजून आयडेंटिफाय झाली असतील की जी गावातच राहून चांगलं काम करू इच्छित होती आणि ती तुमच्याशी चांगल्या सक्रियपणे जोडलेली आहेत आणि ती पुढे तुमचं काम नेटाने नेत आहेत, अशा मंडळीचे काही अनुभव आहेत तुमच्याजवळ? नाही, गावातली जी मंडळी आहे सर, तर गावाच्या मंडळींना जेही उपक्रम घेतले ते बिचारे आनंदाने सोबत राहतात. ते म्हणजे जे उपक्रम असला ते आमच्यापेक्षा आधी ते पूर्वनियोजित ते कार्यक्रम करतात आणि ते फार सहकार्य म्हणजे एवढं असतं त्यांचं की प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टींसाठी आम्हाला उणीव भासत असते त्या ठिकाणी ते लोक बरोबर सहकार्याच्या माध्यमातून इकडनं तिकडनं बरोबर ते जुगाड करून ते आमचं कार्य पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे तेही तेवढे उत्साहित आहेत जेवढे आम्ही आहोत तेवढे. आणि सर आमचे जवळजवळ 50% जे मेंबर आहेत ते गावातच आहेत. अच्छा. हा, म्हणून ते आणि बाकी वयोगट आम्ही काय आहे साधारणतः सगळ्या बाकी तुमच्या? म्हणजे तरुण आहेत की अजून मध्यम वयीन आहेत की नाही, ज्येष्ठ तरुण मंडळी? आहेत सगळे. जवळजवळ 40-45च्या घरात आहेत सगळे. ओके. हो. शेतकरी वर्गातले आहेत सर बाकी. हो. अजून काही तुम्हाला काही अनुभव आला असतील सांगा आम्हाला काही, कारण कसं असतं की सगळेच चांगले अनुभव असतात असं काही नाही, की वाईटातून पण आपल्याला काही काही चांगलं शिकायला भेटतं, असे काही अनुभव असतात? आम्हाला दारूबंदीतून खूप मोठा अनुभव आला. अच्छा. हो.
कारण त्याच्यात सरकारची साथ मिळत नाही, म्हणजे प्रशासनाची साथ मिळत नाही. बरोबर. हा, त्याला आम्हाला खूप मोठा लढा द्यावा लागला. म्हणजे खूप डॉक्युमेंटेशन पण करावं लागलं, खूप फिरावं पण लागलं त्याला, म्हणजे त्रास पण झाला वैयक्तिक सगळा. म्हणजे आपण काम करत असताना सरळ मार्गाने काम चालू केलं ना, तर आपल्याला अडचण ही प्रशासनाची येतेच. त्यांना तो सरळ मार्ग नसतो, त्यांना नाही आवडत ते. आपण चांगल्या मनाने चांगल्या भावनेने काम करतो. पदाधिकाऱ्यांचा त्रास खूप होतो सर त्याचा. हो, खूप खूप खूप. आणि कसं असतं माहितीये का, जेव्हा एखाद्या गोष्टीला जर सहकार्य जर मिळत नसतं ना, त्यावेळेस जे आपली ही असते कमिटी जी असते ती कसं असतं, ती डिमोरलाइज होते. यार आपण बरोबर. एवढे प्रयत्न करतो, आपण एक समाजासाठी काहीतरी एक धावपळ किंवा प्रयत्न करत असताना प्रशासकीय लोकांकडनं जेव्हा सहकार्य मिळत नाही, तर त्यावेळेस थोडी एक माणसाला एक नाराजगी तयार होते की यार आपण एवढं करत असताना आपल्याला हे प्रशासन का साथ देत नाही, आपल्या याच्यात तर कुठला स्वार्थ नाहीये किंवा आपल्या मनात कुठला असा एक विषय नाहीये की चला आपण याच्यात कोणाचं नुकसान करतोय, असं तरी सुद्धा साथ मिळत नाही, असं हे थोडक्यात सांगण्याचं उद्दिष्ट आहे. सर, सिंपल एक्झाम्पल आहे. अस्लोद गावात म्हणजे तिसरं गाव आहे त्याच्यात दारूबंदी झालेली आहे. म्हणजे फर्स्ट गडचिरोली, सेकंड अण्णा हजारेचे गाव, रालेगण, सिद्धी, आणि थर्ड थर्ड अस्लोद आहे. बरं, प्रत्येक गावात वाटतं की दारूबंदी झाली पाहिजे किंवा कुठले चांगले उपक्रम झाले पाहिजे, पण याच्यात प्रशासन यांचा झिरो सपोर्ट असतो. पण आमच्या बाबतीत काय झालं, आम्ही म्हणजे डॉक्युमेंटेशन एवढं हे करून टाकलं की प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार न करायचो. उत्तर नाही आलं तर आम्ही त्याचा विचार न करायचो की का नाही आलं. मग त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना बी समजलं की नाही, या गावात करावंच लागेल की या गोष्टीला एक ठाम कारण आहे. की सर्वजण एज्युकेटेड असल्यामुळे, हुशार असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचे प्रश्न विचारायचे आणि त्याच्यावरची उत्तर मागायचे, तर त्यांना ते उत्तर देणं अवघड होत होतं. म्हणून त्यांनी ते हे उपक्रमासाठी हळूहळू त्यांनी साथ देणे सुरुवात केली. पण साथ दिली आधी, साथ थोड्या वेळ द्यायचे, नंतर मध्येच सोडून द्यायचे, ते द्यायचे सोडायचे असं त्यांचे राहायचे की हे टिकणार की नाही टिकणार, अशी ही अवस्था करत राहायचे ते अजून. पण आम्ही शेवटपर्यंत ठाम होतो. सर्व जेवढे मित्र परिवार होते, जेवढे बीएससी फाउंडेशनचे जेवढे लोक होते, सर्व एका मताने असल्यामुळे हा उपक्रम जो आहे हा पूर्णतः मार्गी लावला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत असल्यामुळे, कारण की सगळ्यात प्रशासकीय डिपार्टमेंटमध्ये आपण कुठलेही डॉक्युमेंट देत असताना फाउंडेशन असलं तरी फाउंडेशन पेक्षा ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी असते तिला जास्त वेटेज असतं प्रशासकीय डिपार्टमेंट. तर त्यांच्या मार्फत जेव्हा आपण जे काही कागदपत्र देत असतो त्याला प्रशासकीयला उत्तर द्यावंच लागत होतं. म्हणून ते एक सर्वात महत्वाचं होतं की ग्रामपंचायत मध्ये बीएसपी फाउंडेशनचे जे सचिव आमचे विलास पवार जे होते, त्यांच्या या सहकार्याने हे जे कार्य झालं हे इथपर्यंत येण्यास, कारण की हे बऱ्याच म्हणजे जवळजवळ मला वाटतं 3 ते 4 पंचवार्षिक पासून सरपंच उपसरपंच यांनी लढा दिला पण त्यांना यश आलं नाही. पण शेवटी हे शेवटच्या या टप्प्यामध्ये कसं, या ठिकाणी सर्व गोष्टी होते कारण की हुशारही होते, ज्यावेळेस पैसे लागायचे पैशाचेही होते त्या, आणि आपलं अधिकार जे होते ग्रामपंचायत मधनं कुठलं डॉक्युमेंट घेणं काय घेणं हे अधिकार असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी करणं थोडं अजून सोपं झालं. बरं, दारूबंदी ची मंजूर झाली गावाची, म्हणजे काय नेमकं काय झालं? म्हणजे तुमच्या गावात दारूचं जो विक्री केंद्र होतं की अवैध दारू तुमच्या गावात काढली जात होती, ते बंद झालं? दारू दारू विक्रीचं आमच्या इथे केंद्र होतं. जे केंद्र असतं त्यांनी हॅलो. लोकांना असं निदर्शनात आणून दिलेलं होतं विक्रेत्याने की माझं हे लायसन आहे आणि मी लायसनच्या आधारावरती या गावात दारू विकत आहे. पण ज्या
वेळेस आम्हाला ही गोष्ट जेव्हा कळली की याच्याकडे डॉक्युमेंट हे फ्रॉड असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती मग पूर्णतः पूर्ण खात्री केली. याचे पूर्ण डॉक्युमेंटची पडताळणी जी आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडनं केली आणि उत्पादन शुल्कने आम्हाला ते डॉक्युमेंट प्रोसेस, कारण की कुठलीही गोष्ट करत असताना ठराव लागत असतो. दारू चालू करण्याचा असो या बंद करण्याचा असो, ठराव कसा झालेला काय झालेला हे पूर्ण पडताळणी आम्ही उत्पादन शुल्क या डिपार्टमेंट कडनं घेतली. पण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कागद उत्पादन शुल्कला दिला त्यावेळेस आम्हाला दिला नाही. बीएसपी फाउंडेशनचे डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही. पण जेव्हा ग्रामपंचायत मार्फत ज्यावेळेस आम्ही ते उत्तर मागितलं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते उत्तरासोबत पूर्ण डॉक्युमेंट दिले की या ठराव कसा झाला काय झाला ह्या गोष्टी सर्व निघाल्या. आणि त्या डॉक्युमेंट मध्ये त्याचे काही डॉक्युमेंट जे होते ते खोटे निघाले. आणि त्या आधारावरती आम्ही हे पूर्ण जेवढे गावातले परत बीएसपी फाउंडेशनचे जेवढे मित्र होते सर्व मित्रांनी हा लढा देण्याची सुरुवात केली. आणि लढा देत असताना मग सर्व लोकांना आधी कसं, कारण की 2012 पासून तर आतापर्यंत लोकांना विश्वासच बसत नव्हता की आपल्या गावात दारूबंदी होईल. कारण की ते प्रत्येक नागरिक हा लढा देत होता पण त्यांना यश येत नव्हतं. आम्ही त्यांना परत जनजागृती केली की यावेळेस आपण 100% बंद करू. असं घरोघरी जाऊन आम्ही त्यांना हे बॅलेट पेपर दिले. त्या ठिकाणी लोकांना एक्सप्लेन केलं की बाबा हे डॉक्युमेंट आहे, याच्यावरती तुम्ही आडी बाटली उभी बाटली हे सिम्बॉल आहे. आपण जी आडी बाटली याच्यावरती साइन स्टॅम्प मारला फक्त महिलांनाच अधिकार होता. जर आपण या आडी बाटलीवरती जर आपण स्टॅम्प केला तर आपण निश्चिंत जिंकणार आणि या गावात कायमस्वरूपी दारूबंदी होणार, असं आश्वासन उत्पादन शुल्क आणि तहसीलदार साहेबांनी दिलं होतं आणि तसं प्रांत साहेबांनी दिलं होतं. मग त्या आधारावरती आम्ही जवळजवळ एक 8 दिवस पर्यंत गावात जनजागृती केली की दारूबंदी करा, दारूबंदीसाठी सर्वांनी सहकार्य करा, सहकार्य करा. आणि तसं महिलांनी सहकार्य केले आणि त्या आधारावरती आम्ही ही दारूबंदीसाठी हा पूर्ण लढा ठामपणे लढलो. मग आता पूर्णपणे दारूबंदी आहे तुमच्या गावात विक्री? हो, पूर्णतः बंद आहे आता. मग हा, गावातले जे दारूचे गिराईक असतील त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांचा काही क्षोभ वगैरे नाही झाला ना? नाही, त्यांच्या तर प्रतिक्रिया आहेतच अजून. आता कायद्याप्रमाणे करत असताना ते आता कसं आहे ते विचारात आणतायत की यांना कसं आपण दबावाखाली आणावं, यांना कसं आपण कायद्यात अडकावं यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. मग भविष्यात तुमच्या काय योजना आहेत अजून या बाबतीमध्ये किंवा अं, अजून ग्रामविकासामध्ये अजून काय काय तुमच्या संकल्पना आहेत नवीन? आता एक आरोग्य शिबिर ठेवण्याचा एक प्लॅन चालू आहे, मोठा महाआरोग्य शिबिर. त्यात म्हणजे फार बेसिक पासून तर मोठमोठे उपचार जे आहेत, त्या संदर्भात एक आरोग्य शिबिर ठेवण्यासंदर्भात चालू आहे. परत जसं आम्ही नेहमीप्रमाणे 2 वर्ष 3 वर्षानंतर परत वृक्षारोपण चालू करतो. वृक्षारोपण लावण्यासंदर्भात पहिले एक लोकेशन डिसाईड करतात सर्वजण मिळून की आपण या ठिकाणी वृक्षारोपण लावण्याचा प्लॅन करू. असं हे 2 उपक्रम करण्याचा एक विचार चालू आहे आमचा सध्या. कारण की एक वृक्षारोपण एक कंटिन्यू चालतच राहणार आहे. बीएससी फाउंडेशनचं हे वृक्षारोपण जे लावण्याचा जो उपक्रम आहे हा 2 वर्षांनी हा होणारच आहे. आता सध्या आम्ही जे संगोपन करताय जे आता मागचे 1 वर्ष आधी झालेले आहे त्याचं संगोपन करतोय, मग त्यासाठी चाललंय आमचं आता सध्या. गावठाण जागा असेल ना तुमच्याकडे? हो, गावठाण हो जागेवरती सर. पण लावले. कुठे लावले? आणि राजू तुमच्याकडनं अजून काही असतील असं कल्पना असतील की काय अजून तुम्ही हे काय करू शकतात काय हे तुम्ही सांगू शकत असाल तेही सांगा. आम्ही त्यात अजून परत विचार करून पुढचं करू का काहीतरी. विलास अ, पवार काय स- म्हणतात? विलास पवार
राजू वानखेडे सर आणि विलासराव सर, तुम्ही ज्यावेळेस हे काम गावासाठी काम सुरू केलं आणि दारूबंदी केली, त्याचा एक उपक्रम घेतला दारूबंदीचा, तर त्याच्या आधीच आणि नंतरच गावात काय परिवर्तन झालं? मग ते युवकांमध्ये असेल किंवा पहिला. महिलांमध्ये असेल, तर त्याविषयी पण सांगा. आणि दुसरं, की जसं तुम्ही एकतर पाण्याचा प्रॉब्लेम, की एक ट्रान्सफॉर्मर देऊन ते सुरू केलं, की महिलांना त्रास नाही व्हायला पाहिजे, तसं इतर काही, की परमनंट पाण्याचा स्रोत एक तलावाच्या माध्यमातून किंवा तुमच्या आसपास जे काही नदी नाला असेल, तर त्यासाठी काही प्रयत्न करतायत का? आणि भविष्यात तसं काही नियोजन आहे का? हे पण एक हे होतं. आणि परत शेतकऱ्यांना यात काय अजून प्रतिक्रिया, कारण जेव्हा दारूबंदी होते एखाद्या गावात, तर निश्चितच शेती आणि शेतीशी रिलेटेड जे उद्योग आहे, तर तिथं चांगल्या प्रकारे रोजगार साठी प्रयत्न होत असतात. तर तो काय परिणाम जाणवला ते पण सांगावं सर. आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे दारू बंदी, म्हणजे दारू चालू ज्यावेळेस दारू चालू होती त्यावेळेस लोकांच्या नाराजगी फार होती. जे उच्च शिक्षित लोक असेल किंवा राजकारणी लोक असेल, यांच्यावरती लोकांची नेहमी, महिलांची नेहमी नाराजगी असायची, की तुम्ही एवढे उच्च पदावरती असतात, परत तुम्ही एवढे पदावरती असल्यावर सुद्धा गावात ही दारू विक्री होत आहे, तुम्ही याच्यावरती कुठलीच कारवाई करत नाही, ही नाराजगी सतत महिलांची राहायची. त्यामुळे गावात जे वातावरण राहायचं ते नाराजगीचं होतं जेव्हा दारू चालू असताना. आणि ज्यावेळेस बंद झाल्यानंतर जे घरातलं जे वातावरण आहे, जे पिणारे लोकांमुळे जे महिलांना त्रास होत होता, किंवा जे पिण्यासाठी म्हणजे नेहमी काही ना काही कुठल्या कुठल्या मार्गाने ते काही घेत असतात, म्हणजे जसं चोरी करणं, ह्या गोष्टी होत होत्या. तर ते आता जे गावात आहे पूर्णतः बंद झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे दारू पिऊन काम नाही करत होते ते आता काम करायला लागलेले आहेत. आणि त्याच्यासोबत ते काम करत असताना ते त्यांचे आता विचार असं त्यांच्या मनात यायला लागले, की आपण कुटुंबासाठी काहीतरी प्रयत्न करावे यासाठी. तर तेही आता म्हणजे चांगल्या रीतीने शेती करतायत आणि त्यांच्या मुलांनाही चांगल्या रीतीने शिक्षण देत आहे. म्हणून आजच्या तारखेला जे दारूबंदी झालेली आहे त्याच्यामुळे गावात खूप आनंदमय वातावरण आहे. आणि लोकांनाही खूप आनंद वाटत आहे की गावात बंद झाली दारू याच्यासाठी. आणि दुसरं, भविष्यात जे तुम्ही आता म्हणताय उपक्रम संदर्भात, आता जसं उपक्रम संदर्भात जे आता पाणी अडवणं किंवा नदी संदर्भात, हे याच्या संदर्भात आम्हाला म्हणजे फाउंडेशनचे जे पदाधिकारी, आम्ही पदाधिकारी असो या सदस्य असो, यांना यातली एवढी माहिती नाही. हा, जर याचं जर मार्गदर्शन जर मिळालं तर आम्ही 100% त्याच्यावरती विचार करून काही ना काही एखादा उपक्रम तरी चांगल्या रीतीने पार पाडू. कारण की मार्गदर्शन असल्याशिवाय कुठलाच उपक्रम करता येत नाही. आमच्या म्हणजे जे आम्ही मित्र परिवार जे आहेत, आमच्या ज्या विचारांनी जे जे आम्हाला योग्य वाटलं ते आम्ही करण्याचे प्रयत्न केलेले आहे. आता जसं ते बंधारासाठी जर विचार केला तर त्यासाठी कसं करावं, काय करावं, हे जर एखाद्याने आम्हाला जर मार्गदर्शन दिलं तर आम्ही 100% करू. आणि दुसरं, शेतकऱ्यांसाठी जे समजा आता सध्या शेतीसाठी जे काही नवीन नवीन जे असेल शेती, अशा नवीन औद्योगिक शेती कशी करावी त्या संदर्भात जर उपक्रम करण्याचे जर असेल, तेही जर मार्गदर्शन, तर आम्ही 100% त्यासाठी सहकार्य करू. अजून आम्ही एक उपक्रमही केला होता, जे मोठमोठे जे विचारवंत लोक असतात, की पुढे भविष्यात आपण मोठे होण्यासाठी कुठले कुठले पावलं उचलावी लागतात, त्यासाठी आम्ही 2-3 उपक्रमही घेतले होते. तर आपण जर समजा आम्हाला ह्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत जे उपक्रम करण्यासाठी, जर ते सविस्तर मार्गदर्शन जर मिळालं तर आम्ही 100% ते उपक्रम करू. एवढंच मी बोलू इच्छितो. चालेल राजूजी वानखेडे सर. आम्ही आपल्या गावाला नदी आहे का?
हो, नदी आहे आणि नालाही आहे. नदी पण नाला पण आहे. हो. मग नदी बारमाही असेलच ना तुमची? तुमची मंदाकिनी नदी आहे का? नाही, खापरी नदी म्हणून बोलतात ती, फक्त बरोबर. 4 महिने वाहते, 4 महिने. 4 महिने लागतात. हो. ते एक सरकार अंतर्गत एक आलं होतं, ज्या ठिकाणी त्यांनी नदी म्हणजे पाणी अडवण्यासंदर्भात त्यांनी छोटे बंधारे बांधले, पण ते काही फार दिवस टिकले नाही. ते असेच पाणी, जास्त पाणी आल्यामुळे ते उद्ध्वस्त झाले. तर सध्या आता ते काही प्रोसेस झालेली नाही, ती इम्प्लिमेंट तर काही झालेलं नाही सध्या अजून तसं. आणि नाला जो आहे तो गावापासून एकदम हार्डली 10 मीटर अंतरावरती, म्हणजे असं गावापासून जवळच आहे. त्या ठिकाणी फक्त पावसाळा जेवढा असतो तेवढंच फक्त त्या नाल्यातनं पाणी हम्म. येत असतं. कारण की शेतातलं जे पाणी असतं ते नाल्यामध्ये येतं आणि ते नाल्यातनं पाणी वाहत वाहत ते पुढे ते नदीला विलीन बरोबर. होतं. त्या ठिकाणी तुम्हाला बरंचसं काम, नाला जो आहे ना, त्या नाल्याला येऊन मिळणारे छोटे छोटे जे नाले किंवा छोट्या हे असतात, रिव्हलेट्स असतील, त्याच्यावरती काम करून मला त्या नदीला किंवा त्या ते पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तुम्हाला मदत करता येईल, किंवा ते नदी बारमाही कशी होईल या बाबतीत तुम्हाला काम करता येईल. फक्त ते चालेल. त्या बाबतीत पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील तुमच्या परिसरात मानमोड्या वगैरे भागात काम करतात, किंवा मी शाळेला असतो तर योगायोगाने आपण एखाद्या रविवारी जर आपण एकत्र सर्वे केला त्या शेतांमध्ये, तर कुठं कुठं काम करता येण्यासारखं आहे हे बघून आपण जमिनीतल्या पाण्याचे नियोजन करू. पाण्याची पातळी पण वाढेल आणि त्या गावाला बारमाही शेतीला 2 पाण्याची व्यवस्था होऊ शकेल. कारण की जे तुम्ही सांगतायत की एक मोठा नाला आहे आणि नदीतलं पाणी एवढं वाहतं की बंधारे वाहून गेले, ते पाणी भरपूर आहे, फ्लो भरपूर आहे, स्लोप भरपूर आहे, आणि ते पाणी जोरात निघून जात. बरोबर. नदीचं नाव तुम्ही खापरी सांगितलं. खापरी म्हणजे खापरी सारखी उथळ, म्हणजे तिचं पात्र उथळ आहे म्हणून पाणी टिकत नाही. बरोबर. तर तिचं खोलीकरण केलं, नाल्यांचं खोलीकरण केलं, किंवा नाल्यांच्या वर छोटे नाले आहेत त्यांचं पाणी शेतातल्या शेतात मुरवलं, तर ते तुमचे ते पाणी परिसरातलं वाहून जाणार नाही आणि जास्तीत जास्त इरिगेशन तुमच्या परिसरात लँड होईल आणि परिसर सडम होण्यास मदत होईल. बरोबर. हे मोठं कार्य तुमच्या हातून होऊ शकतं. की लोकांना छोटी छोटी मदत करण्यापेक्षा लोकांनाच बारमाही पीक घेण्यास जर तुम्ही संधी दिली पाण्याच्या माध्यमातून, तर परिसराचा विकास लवकर होतो. त्याला एक मोठं एक भांडवल लागतं सर, ते जे उपक्रमसाठी जे आहेत ना. हा, आता तर सरकार. तुमची ग्रामपंचायत तुमची आता आता कलेक्टर मॅडमांनी एक तो आता परवाच एक जी आर टाकतो तुम्हाला मी, तो जी आर काढलाय. त्यामध्ये गाळमुक्त धरण जलसंधारणाच्या बाबतीत आदेश दिलेले आहेत. ज्या ज्या गावांचे प्रस्ताव येतील त्या त्या गावांना ते कामं देणार आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय जैन संघ तो स्वतः फ्रीमध्ये तुम्हाला JCB किंवा पोकलँड मशीन वगैरे जे जे तुमच्या जशा गरजा असतील त्या हिशोबाने देणार आहे. ओके. फक्त ग्रामपंचायतीने विलिंगनेस दाखवलं आणि पुढाकार घेतला तर ते होऊ शकते. ओके. चालेल सर, तसं काय असेल तर शेअर करा. येस येस, जरूर. तुम्ही फार चांगलं कार्य करतायत आणि लोकांची ही जी शक्ती आहे या शक्तीला चॅनलाइज करायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि भविष्यात असेच उपक्रम तुम्ही घेऊन, शाश्वत उपक्रम, म्हणजे वृक्ष लावणं हा शाश्वत उपक्रम, दारूबंदी हा शाश्वतेकडे नेणारा उपक्रम, व्यसनमुक्तीकडे नेणारा. तर असे उपक्रम जर तुम्ही करत राहिलात तर नक्कीच परिसराला त्याचा फायदा होईल. विशाल, जे काही विचारायचं आहे अजून अजून आपल्यासोबत काही मंडळी आहेत, सुनील रहाणे, हो. तर राणे त्यांना काही सर, विचारायचं तुम्हाला आहे. जर अनम्यूट करून बोलता आलं तर बोला. राणे सर.
श्रीराम सर. हा, हा, नमस्कार सर. बोला श्रीराम सर. आम्ही चला जाणूया नदीला अंतर्गत मध्ये जायची पाईपराव जे आहेत आपले उगम संस्कृत तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्यामध्ये दोन्ही असणारी दोन्हीची चांगल्या प्रकारे जाणून काम केलेलं आहे. आणि हळूहळू डीपीआर वगैरे तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे. हॅलो. अरे वा, खूप छान सर. सर. हो, येतो येतो. बोला सर, येतोय आवाज. आणि मुंबईला प्रवासात असल्यामुळे थोडा आवाज कटायला यायची. तर आम्ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आता ऍक्च्युअल पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही अशी एकच आपली आसना नदी की ज्याच्यावर शासकीय अधिकारी हा त्या कामासाठी नेमलेला आहे. आम्ही शिक्षक संघटना आणि विद्यार्थी या दोघांच्या मदतीने जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. जिथे जिथे मोठमोठ्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना नद्यामधील कचरा गोळा करण्याचं विशेष आवाहन केलं आणि विद्यार्थ्यांनी नदी पात्रातून कचरा गोळा केलेला आहे. तसेच घरचा जो कचरा आहे तो बाटल्यामध्ये भरून शाळांमध्ये सुद्धा आम्ही जमा केलेला आहे. आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे जास्तीत जास्त पार्टिसिपेट कसे होतील त्याच्यासाठी प्रयत्न केलेले. आपल्या एका सेशन मध्ये चुंग साहेब म्हणले होते आपण विशेष तानाजी भोसले सरांना बोलून त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं एक मार्गदर्शन घेणारच आहोत आपण त्याच्यामध्ये. सर, आम्ही घनदाट वन मध्ये वन विभागाच्या एरियामध्ये डोंगरावर जास्तीत जास्त घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता एक पॅच संपल्यानंतर अतिक्रमण हटवून वन खात्याची आम्हाला चांगली मदत मिळत आहे हिंगोलीमध्ये. अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी पूर्ण बाउंड्रीज करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त घनदाट वन कसं करता येईल याच्यासाठी आमचा यावर्षी प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रीराम सर. राणे सर बोला ना. हा, नमस्कार सर्वांना. आवाज येतोय का माझा? हा, येतोय सर. आवाज नमस्कार. येतोय? येतोय सर. आवाज येतोय ना? हा, हा. काही कारणामुळे मी प्रवासात असल्यामुळे पहिल्या सुरुवातीला कनेक्ट झालो होतो. पण मग फेसबुक लाईव्ह वरती जेव्हा शिफ्ट व्हायला गेलो होतो तेव्हा फेसबुक लाईव्हने हे कनेक्ट झालो नव्हतो. मग मी पुन्हा 2-3 वेळा प्रयत्न करून क्लोज करून आता कनेक्ट झालेलो आहे. काही कालावधी मी तुमचं कामाबद्दल तिथे ऐकत होतो की दारूबंदीच्या बाबतीमध्ये आणि वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो तिथं स्पृहणीय आहे. विशाल सरांनी आता कल्पना दिली आहे किंवा जर नदीला पाणी कमी असेल तर ते आपल्याला हे करता येईल. तिथे तलाजम्या नदीच्या उपक्रमामार्फत जर आपण तिथे पुढाकार घेतला तर निश्चितच काही प्रमाणामध्ये आपल्याला पाठपुरावा केला तर यश सावेल. अं, या ग्रुपला मी तसं एकदा मध्यंतरी जॉईन झालो होतो आणि आजही प्रवासामध्ये असल्यामुळे आणि वेळ असल्यामुळे अर्थात बाकी कालावधी विशाल सर नेहमी शेअर करत असतात किंवा शनिवारी साधारणतः या वेळेचा उपक्रम असतो म्हणून. तर मला देखील निश्चितच आवडेल तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्याकडून बऱ्याचशा माहिती मिळते म्हणजे आहोत आपली नदीकडे जाण्याच्या ग्रुपमधून. कारण काय की आपण जोपर्यंत एकमेकांशी संवाद वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद साधणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला शिकण्यासाठी बऱ्याचशा तज्ज्ञ मंडळीची माहिती मिळू शकते. आम्ही वर्धा जिल्हा मी प्रॉपर वर्धा जिल्ह्याचा म्हणजे आता विशाल सोनकुल सरांना माहिती आहे पण बाकी जे आजच्या विषयीमध्ये जे काही सदस्य असतील त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय की वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपण चला जाऊया नदीच्या अभियानांतर्गत 3 नद्या घेतलेल्या आहेत
आणि त्या 3 नद्यांवरती अभ्यास करून अहवाल देऊन 3 पायलट प्रकल्प आपण धाम नदीसाठी सुरू केलेले आहेत. त्याच्यातले एक पायलट प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहे. पाईपलाईन मध्ये म्हणजे अजून तो प्रोसेस मध्ये आहे. आणि 2 ठिकाणी आपली बऱ्यापैकी वाटचाल चालू आहे. कालच कलेक्टर मॅडम आणि सीओ यांच्याशी राज्य समितीचे सदस्य डॉक्टर पांडे आले असतात ना, दोघांशी विस्तृत चर्चा करण्यात आली. आणि आता पुन्हा त्यांनी एक बृहत आराखडा मागला. त्या बृहत आराखडा विषय तर असा आहे की आपण नुसतं एकच उपाययोजना न सुचवता की आपल्या अभ्यासामध्ये ज्या ज्या आपल्याला त्रुटी आढळल्या शासकीय योजनामध्ये, त्या त्रुटींच्या किंवा समस्यांच्या ते आधारित आपण जर त्यांना उपाययोजना सुचवल्या आणि ते देखील असं त्याच्यासाठी कोण कोण विभाग त्याच्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणजे त्यांनी कोणी करायचं ते काम, ते देखील आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये आम्ही आता बऱ्यापैकी तयार केलेलं आहे. बहुतेक या आठवड्यामध्ये मी आपल्या ग्रुपवरती पण शेअर करेल. तर तिच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही पैशाची बिलकुल चिंता करू नका. म्हणजे ह्या पहिल्या कलेक्टर दिसले आम्हाला ते प्रोडक्टिव्ह होते, पण ते जी पावसाळ्यात म्हणतात की तर या बैठकीमध्ये 21 एप्रिलच्या बैठकीमध्ये अश्योर केलं की बा नाही तुम्ही पैशाचा विचार करू नका. मी जेवढं काही त्यात वेगवेगळ्या योजनांतून पैसा उपलब्ध करून द्यायचा आहे त्याचा एक संपृक्त आराखडा जर बनवला तर मग खूप जास्ती आपल्याला निर्णय घेता येईल. आणि मला त्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी प्रत्येक विभागाला अँसरेबल केलं. म्हणजे किंवा तुम्ही तुम्ही काय केलं आतापर्यंत 2 वर्ष झाले, तर तुम्ही काय केलं मुर्द जलसंधारण विभागाने काय केलं, जलसंपदा विभागाने आतापर्यंत डिमार्केशन का नाही केलं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये वगैरे वगैरे. तर त्यांनी आता पुढची मिटिंग जी आता पुढच्या आठवड्यामध्ये ठेवलेली आहे. आणि त्यांचं एक जाणवलं की बा त्यांनी सांगितलं की मी दर महिन्याला बिलकुल देणार. आणि दर महिन्याला समितीचे जे सदस्य आहे वेगवेगळे विभाग, कृषी विभाग आहे, जलसंधारण आहे, एज्युकेशन विभाग आहे, या सगळ्या विभागांनी आपलं काय केलं त्यांनी आणि काय करणार आहेत ते याचा एक आराखडा प्रत्येक विभागाने स्वतंत्र तयार करून त्यांचा मग एक कॉम्पॅक्ट प्लॅन बनवायचा. अं, आपण पुन्हा नक्कीच एकमेकांशी संवादात राहूया. विशाल सर शेअर करतच असतात आणि पुढे देखील भेटत राहूया. इथे मी थांबतो. धन्यवाद राणे सर, तुमचं मार्गदर्शन सतत होत असतं आणि आम्हालाच नाही तर संपूर्ण चला जाणूया नदीला टीमला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. रुपाली मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? अनम्यूट करून बोल. रुपाली, तुमचा आवाज नाही येत आहे. रुपाली, आवाज नाही येत आहे तुमचा. एच एम पाटील सर, मग आपण समापनाकडे जायचं. हा, चालेल. विशालजी, मी एक ऍड करू इच्छितो. विलास पवार सर, राजू वानखेडेजी, 2023 ला चला जानू या नदीला हा उपक्रम जेव्हा इथली जी गोमती नदी आहे, त्या गोमती नदीची उपनदी जी आहे, मंदोदरी नदी, मंदाकिनी नदी, सॉरी, या नदीवरती हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला. आणि त्या नदीच्या पात्रात येणारी जी गावं आहेत, त्या गावातल्या शाळा, ग्रामपंचायती, नागरिक यांच्याशी संवाद साधला. त्या नदीतलं प्लास्टिक
कसं गोळा करायचं, का गोळा करायचं, तिथला वेस्ट नदीत कसा जाणार नाही या बाबतीत काय काळजी घ्यायची, नदीत गाळ जातो शेतामधला त्यासाठी काय करावं यासाठी प्रबोधन शिबिरं आम्ही घेतली. आणि मंदाकिनी नदी जी आहे ते नाव त्याच्यावरच मंदाने गावाचे नाव पडलेलं आहे. आणि त्याच नदीला पुढे जाऊन खापरी असं म्हणतात. मला वाटतं तीच नदी विलासरावांच्या या किंवा राजू बांधकरेंच्या गावाला अस्लोद गावाला येते. तर नेमकं ते गाव आमच्या त्यावेळेस आमच्याकडनं सुटलं. 7 गावांना आम्ही साधारणतः ही यात्रा आम्ही राबवली. तर त्या यात्रेच्या निमित्ताने तुमच्या गावाला येण्याचा योग लवकरच येईल असं वाटतं मला. कारण की आमचे मित्र चुनीलाल ब्राह्मणे हे मंदाण्याला असतात आणि तिथे पोलीस पाटील कमी म्हणून पोलीस पाटील आहेत. तर हे दोघंही आमचे चांगले कार्यकर्ते आहेत. तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते संवाद साधत असतात. तर आपल्याला या माध्यमातून पण आपल्या गावाला या भेट देता येईल आणि तो कार्यक्रम ग्रामपंचायत म्हणा किंवा हायस्कूल म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा स्वतंत्रपणे आपल्याला घेता येईल. आणि लोकप्रबोधन हे सगळ्यात महत्वाचे साधन आहे यामध्ये. जसं आत्ताच सुनील राहणेजींनी सांगितलं की लोकांची नदीच्या बाबतीत जो संवाद आहे हा संवाद प्रथमतः जाणकारांनी पहिल्यांदा साधला गेला पाहिजे. आणि लोकांना जागरूक करून मग प्रशासनाची मदत घेऊन त्याच्यावरती प्रशासनाच्या बाजूने ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. तर नक्कीच आपण या तुमच्या DSP फाउंडेशन आणि अस्लोद ग्रामपंचायतीच्या या शाश्वत विकासाच्या उपक्रमात आमचाही नक्कीच सहभाग राहील याची मी या ठिकाणी खात्री देतो. आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. आपण असंच कार्य पुढे चालू ठेवावं. आणि आपण हे कार्य करीत आहात म्हणून आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आपण आमच्या वेबिनारला आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. रुपाली मॅम, तुम्ही अनम्यूट केलंय, बोलायचंय काय? हॅलो. बहुतेक त्यांना अनम्यूट करायला प्रॉब्लेम येतोय. जाता जाता राजू सर आणि विलासराव सर, तुम्ही समराईज करावं, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. हा. राजू सर, विलासराव हॅलो सर. सर. हा बोला श्रीराम सर. हॅलो सर, माझे सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे की प्रत्येकाच्या बोरचं पाणी आटलेलं आहे. मी प्रत्येक मीटिंगमध्ये तेच उल्लेख करतो की आपण प्रत्येकाने जसं आपण नदीवर आणि जल जमीन जंगल याच्यावर जेव्हा काम करायला तेव्हा शहरी भागात जर झाडं लावली तर त्या ठिकाणी सुद्धा उष्णता फार प्रमाणात कमी होऊ शकते. आणि ते जर झाडं लावायची असतील तर प्रत्येक गावाची पाणी पातळी वाढवण्यासाठी फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. कारण त्याच्यामध्ये बोरमध्ये डायरेक्ट पाणी जातं आणि ती फास्ट पाणी पातळी वाढते. की आम्ही ज्या ज्या ठिकाणी काही कामं केले त्या ठिकाणी 70-80 फुटाला सुद्धा पाणी आहे सर अजून पुढे उन्हाळ्यामध्ये. आणि जर झाडं वाचवायची असतील तर आपल्या बोरला आणि नळाला पाणी खूप आवश्यक आहे. तर सर्वांनी त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग वर सुद्धा काम करावं. जल पुरण बनवावं आणि सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे आणि माझी इच्छा पण आहे. धन्यवाद श्रीराम सर. राजू सर, विलासराव सर, जाता जाता तुमचा संदेश. सर, आपण आम्हाला या गोष्टीसाठी आम्हाला तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद देतो सर. आणि असंच आपलं सहकार्य नेहमी आम्हाला देत राहू आणि मार्गदर्शनही सुद्धा देत राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर. विलासराव सर, तुम्हाला काही बोलायचं? नाही, एकदम छान वेबिनार होतं. ओके, असं
वेबिनार पुढे आम्ही जाऊन करू इथे अशी अपेक्षा. धन्यवाद सर. मी आमच्या आओ तापी नदी को जाण्याच्या टीम कडून आपले ऋण व्यक्त करतो. तुम्ही जो वेळ दिला, हे आमच्या सर्वांचं मिळून उपक्रम आहे. आम्ही तर एक निमित्त आहोत, ही पूर्ण टीम आहे. आणि आमच्या टीमचं मुख्य कार्य की मातापीसाठी काहीतरी तर छोटासा वाटा आपल्याला उचलता येईल का, त्यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि निश्चितच प्रत्येक वेळेस इथे जे काही महानुभाव येतात आपल्यासारखे, तर एक नवीन अनुभव यातनं मिळत असतो आम्हालाच नाही, ते जी लोक हे सगळं लाईव्ह ऐकत असतात त्या सर्वांसाठी. आम्ही पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद देतो आणि एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूया. धन्यवाद. धन्यवाद विलासराव, धन्यवाद राजू वानखेडे सर, सर्व उपस्थितांचे आभार.